चला धरा हाती जाऊ थांबा म्युझिक सुरू होते या ये माझ्या बसा बसा 2 मिनिटं बसा आजचा हा जो कार्यक्रम आहे आजचा आपला हे माझे कंट्रोल जे मूळ घर होतं इथे त्याचा चौथ्याला डेव्हलप केला आणि हे घर आता आपण बनवलंय. हे डेव्हलप करण्याचे 2 उद्देश होते. त्याचा एक उद्देश असा होता की त्या आमच्या प्रलोभांची आठवण म्हणजे जिथून आम्ही आलो आम्ही सगळे तर त्याची एक आठवण म्हणून आता ही वास्तू माझ्या आणि अंदाजे 25 ते 30 वर्ष तरी चांगली राहील, काय प्रॉब्लेम नाही. एवढी मजबूत बांधलेली आहे. त्यामुळे काय माझ्या त्याची आठवण म्हणून हे निर्माण केलं. दुसरं म्हणजे आम्ही पाहुणे मंडळी पण येत असतात आणि आम्हाला ते हवी असतात कारण आम्हालाही चेंज होतो. जास्त पाहुणे आली तर आम्हालाही गैरसोय नको, त्यालाही गैरसोय नको, त्यांची इकडे सोय केलेली आहे. बरेच सिनियर सिटीजन येतात, खाली झोपू शकत नाही म्हणून ही आपण जास्त रूम न पाडता कॉटची व्यवस्था पाहिजे. जशी आपण डॉर्मेटरी प्रकार असतो ना, डॉर्मेटरी टाईप करून ठेवलेलं आहे. किचन असं नाही केलेलं आहे, आणलेलं गरम करता येईल एवढीच त्याच्यामध्ये काय. तर सांगायचं थोडंसं स्टोरी म्हणजे महादेव गोखलेला 3 मुलगे. माझे आजोबा म्हणजे वामन महादेव, अनघाचे आजोबा भास्कर महादेव, तिथे प्रणिताचे आजोबा बाळाजी महादेव, असं 3 आहे. तर त्या तिघांच्या या 3 प्रतिनिधी अनघा, प्रणिता आणि त्या दोघी म्हणून म्हटलं मग देहा म्हणून त्यांनी फॉर्मॅलिटी केली. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या नंतर माझी आजी इथे होते राहायला आणि आजीने 2 प्रकारचे अनुभव घेतले. आजीने सुबत्ता पण बघितली तिच्या आयुष्यात. तिच्या सासू सासऱ्यांनी म्हणजे ती आम्हाला त्या काही सांगायची ती देव माणसं होती. म्हणजे देवाऱ्यात सासू सासऱ्यांचा फोटो मी बघितला तेव्हा. त्यांचा फोटो आहे आमच्याकडे, रेकॉर्डमध्ये असतात, आता इथे नाही. तर त्यांनी तिथे खूप लाड केली. तिला वेडा होता ठेवलेला. हवा पाटलाला ती आत्ता जिथे आम्ही कामानिमित्त जातो तालापूर चिखली वगैरे तिकडे हवा पाटला वगैरे गेल्याच्या सुद्धा मी गोष्टी ऐकलेल्या आहेत. त्या सगळ्या ऐकीव आहेत. मला जेवढ्या आधीच्या गोष्टी ऐकायला मिळाल्या त्याच्यानंतर मी ज्या बघितल्या कालखंड अतिशय चांगला होता. 56 साली दरोडा पडल्यानंतरचा जो कठीण कालखंड होता तोही ती व्यवस्थित तिने निभावून दिलं सगळं. म्हणजे मी वृद्धाला नेहमी म्हणतो की तिच्या काळात आम्ही जे बघितलं लहानपणी कॅशलेस इकॉनॉमी होती. आजीला पैसा मिळवण्याचा कुठलाही मार्ग नव्हता. आजीने नोकरी केलेली नाही, आजोबांनी नोकरी केलेली नाही. इथे जे काही उत्पन्न यायचं त्याच्यावर सगळं चालायचं. कॅश बेस केलेली आहे. हा एवढा बदल सगळा आजीपासून आमच्यापर्यंत झालेला आहे. तर ती त्या कठीण काळात तिथे राहिली आणि मी सर्व प्रकारची दुःख आयुष्यात बघितली. पण ती सदुकाकाची आई म्हणजे ज्याला मी सीता काकू म्हणायचो, ही 3 माणसं इथे राहिली. त्यांनी हे सगळं टिकवलं आणि म्हणून आम्ही हे सगळं आता पुढे घेऊन जाऊ शकलो. त्याच्यानंतर काका काकू 77 साली आले.
मग आजीला थोडा रिलीफ मिळाला, म्हणजे तिच्यावरती थोडी जबाबदारी कमी झाली. मग 2008 जबाबदारी थोडी कमी झाली आणि मी पुण्याला जातो तेव्हा आमची एक कायम चर्चा झालेली असते. काका मला नेहमी विचारतात, अरविंद काका आपल्या ओळखीचं काय आवडणार. तर मी त्याला म्हणतो की याचं उत्तर माझ्याकडे पण नाही, म्हणजे आत्ता तरी नाही, नक्कीच नाही, म्हणजे काय होणार आहे. पण म्हटलं आता ही जी पुढची मंडळी आहेत यांनी हळूहळू यात लक्ष घालायचं आणि म्हणून हा कार्यक्रम जो आत्ता मी ठरवला, आता देहाच्या सुट्टीमध्ये ठरवला आपण इन्व्हॉल्व्ह करायला पाहिजे, ती पुढच्या पिढीतली आहे. म्हणजे कधी काही काकांनी आम्हाला इन्व्हॉल्व्ह केलं की आता तुम्ही हे सगळं बघा. एकदा विनोद नायक मला त्यांनी सांगितलं की हे सगळं आता बघा तुम्ही काय आहे, आणि सदोबला सगळं माहिती होतं. तर ते आम्ही तेव्हा बघू. तसं आता आम्ही पुढचे लोक आहेत, त्या लोकांनी शिवरामचा मंगेश आहे, देहा आहे, म्हणजे तो काकांचा प्रश्न नेहमी असतो. आम्ही हा डिस्कस करतो, पण त्यांच्याकडे प्रणाली उत्तर नाही. त्याला काळजी आहे मात्र की आपल्या ओळखीचं काय होणार, कारण त्यांचं अख्खं बालपण जे होतं ते ओंबळीशी संबंधित. मी आत्ताच कधी मी गेलो होतो, एक मला पत्र दिलं होतं की ओंबळी, चिपळूण आणि कोयना नगर ही 3 माझी अशी ठिकाणं आहेत की जिथे आय हॅव हॅपीएस्ट मुवमेंट्स इन माय लाईफ. त्यामुळे मग ते आमची चर्चा अशी चालू, काळजी करणारे पण बसलेले आहेत तिकडे. आज अनफॉर्च्युनेटली ते येऊ शकत नाही वयामुळे, इकडे बाहेरच पडत नाही. म्हणून मी आम्हाला जवळपास 2 महिने आधी सांगितलं होतं की 28 जून, आणि ती लकीली सिंगापूरहून आली, सिंगापूरहून इथे आली, कारण माझी इच्छा जवळ होती. ती आली आणि प्रणिताला पण सांगून ठेवलं होतं, प्रणिता पण आली. त्यामुळे ठरल्याप्रमाणे जेवढी मी माणसं धरली होती तेवढी सगळी आली. त्यामुळे सांगायचं मला पण छोट्याच मजा असते. उगाच केवढी तरी गर्दी जमून मग आपल्याला काही लक्ष देता येत नाही कोणाकडे. बाकी सगळे तुम्ही नेहमीच कलाकार आहात. म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत सांगायचं तर अरुणाला विनावली तर माझ्या घराच्या भूमिपूजनापासून प्रत्येक कार्यक्रमाला असतात, आणि ते बोलावल्यावर येतातच अशी माणसं. आम्हाला मित्र सकाळी आलाय तर संध्याकाळी परत आलाय. प्रशांत लहान किंवा शेजारी सगळे जवळचे लोकच बोलवले. माझे नातेवाईक पण आणखी कोणी बोलवले. श्रीधर आमचा कायम असतो, म्हणजे ज्याने आम्हाला फोटो बघायला शिकवलं तो हा मित्र वृंदावन आणखी ओबळी फॅन क्लब आहे. ओबळी फॅन क्लब आहे, त्याचा ओबळी फॅन क्लब बंद आहे. अरुण दादा इथे काळे म्हणून राहतात, ते असेच ते आले. ते मी आता पुण्याला गेलो, मला भेटायला लागले का उभी काय म्हणजे सगळं काय म्हणजे सगळ्या चौकशा इकडे आले की मग त्यांना ते आवडतं. आणि आता सोय केलेली आहे तर अनेक लोक लक्ष ठेवून आहेत, म्हणजे आता झालं आहे ते सोय केल्या म्हटलं तुम्ही या, म्हणजे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, माणसांचा प्रॉब्लेम नाही. मी परमेश्वराच्या कृपेने काकापर्यंत जसं राम बसलेलं आहे, सगळं छान चाललं. असंच तुम्ही परत या. आता काय आपल्याकडे जागेची पण कमतरता नाही, ठेवायला होती, पण आता आणखी चांगल्या रीतीने करता येईल. आणि काय याच्यात सोयी आपण करू, आणखी ती आता सुरुवात आहे. हळूहळू जसं गरज पडेल तसं ॲडिशन करू, हे असं चालू ठेवू. आणि पुढची पिढी आता मनावर घेईल जसं आपण आशा व्यक्त करू. तेव्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद आल्याबद्दल. सॉरी आणखी एक फंक्शनचा एक भाग शिल्लक आहे. आजीचं नाव या घराला मी द्यायचं ठरवलंय, कारण तिने जिच्यामुळे हे सगळं आहे तर तिचं नाव एक आम्ही प्लेट बनवले, पण ती आमचे चिपळूणचे कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे त्यांनी ती पूर्णत्वास न दिल्यामुळे मी त्याच्याकडे ती उचलून आणले. आणि मी त्याला म्हटलं मी फॉर्मॅलिटी पूर्ण करतो आणि मग ती परत घेऊन जातो. ती परत घेऊन जर ती परत असायची तर काकू त्या प्लेटचं अनावरण केलं. ते नंतर प्लेट विनोद वरती बसतो. महाराष्ट्र
कुठला राहील त्याने काय लिहिणार हा डिझेल नाही लिहिणार उजेड आहे ना लागला नाही नंतर मग काय बाकी आहे? बाकी काय अजून सगळं